Let me begin my today's lecture of quantum mechanics, and it is none other than Schrodinger time dependent equation and Schrodinger time independent equation. So these are two aspects of our today's lecture. आता नेमकं जेव्हा एक सांगू इच्छितो की क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपण एखादं फंक्शन घेतलं आणि त्याला आपण वेव्ह फंक्शन असं म्हणतो. या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी माहिती मिळवलेली आहे की ते 1 डायमेन्शनल वेव्ह फंक्शन असू शकते, 2 डायमेन्शनल असू शकते किंवा 3 डायमेन्शनलसुद्धा असू शकते. नेमकं हे वेव्ह फंक्शन कशाचं आहे याचा आपण थोडंफार इंट्रोडक्शन करूया यामध्ये. की एखादा मूव्हिंग पार्टिकल जर का असेल तर त्याला मोमेंटम असतो मास इंटू वेलॉसिटी पी इक्वल टू, तेव्हा त्याच्या असोसिएटेडमध्ये लिंकमध्ये एक वेव्ह तयार होते, त्याला आपण मॅटर वेव्ह असं म्हणतो. तर त्या मॅटर वेव्हची वेव्हलेंथ लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी अशी असते, वेअर पी इज मोमेंटम. दिस इज अकॉर्डिंग टू डी ब्रोग्लीस हायपोथेसिस. तर ही मेकॅनिकल वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्यतिरिक्त ही दुसरी वेव्ह आहे. अशा ह्या वेव्हचं मॅथमॅटिकल इक्वेशन, मॅथमॅटिकल फंक्शन म्हणजेच वेव्ह फंक्शन. ए मॅथमॅटिकल फंक्शन of a wave associated with moving particle, that is matter wave, is called as wave function psi. Okay, ते 1 dimension along the x axis किंवा 1 line in surface असेल x y, जर स्पेस असेल तर x y z आपण असं घेतो. आता लक्षात घ्या की हे जे वेव्ह फंक्शन आपण काढत आहोत या वेव्ह फंक्शनवरून आपण श्रॉडिंजरचं टाईम डिपेंडंट की जे टायमानुसार त्यावरती अफेक्ट होतो असं इक्वेशन तयार करणार आहोत. आणि सेकंड पार्टमध्ये आपण टाईम इंडिपेंडंट, ज्याला स्टेडी स्टेट इक्वेशनसुद्धा म्हणतात, ते आपण सेकंड पार्टमध्ये घेणार आहोत. पण बिफोर स्टार्टिंग दॅट टॉपिक लेट मी इंट्रोड्यूस फ्यू पार्ट्स फॉर दॅट. तर ते पहिलं कोणता पार्ट, तर एखादी जर का वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह जात असेल, अलॉंग एक्स ॲक्सिस जात असेल, तर आपल्याला माहिती आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन वाय इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, वेअर ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी अँड के इज प्रपोगेशन कॉन्स्टंट अँड इट इज मुव्हिंग अलॉंग एक्स ॲक्सिस. ठीक आहे. आणि हे जे इक्वेशन आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे जाणारं इक्वेशन आहे. हेच इक्वेशन आपण जर का एखाद्या वेव्ह संदर्भात कन्सिडर केलं तर ते इक्वेशन वाय इक्वल टू ई रेस टू आय के एक्स मायनस ओमेगा टी असं घेऊया. हे इक्वेशन ह्या मॅटर वेव्ह संदर्भात आहे, त्याचं ते इक्वेशन आहे. आणि यावरून त्याचं ते वेव्ह फंक्शन मी जर का तयार करण्याचा प्रयत्न केला तर ते साय असं असेल. म्हणजेच हे जे वेव्ह इक्वेशन मी लिहिलं आहे या ठिकाणी, तर ते वेव्ह फंक्शन स्वरूपात मी कसं लिहिलं, तर लेट मी बिगिन दॅट पार्ट डायरेक्टली इन दिस क्वेश्चन. साय इज इक्वल टू ए capital A, I would like to write e raised to, I forget here to write down a, e raised to I kx minus omega t. आता हे तुम्हाला माहिती आहे की या इक्वेशनवरून तुम्ही एखाद्या पार्टिकलचं एक्झिस्टन्स डिटरमाइन करू शकता. आता लक्षात असू द्या की डायरेक्ट सायवरून आपण त्या पार्टिकलचं एक्झिस्टन्स, प्रेझेन्स, फाइंडिंग दॅट पार्टिकल डायरेक्टली करू शकत नाही. तर तो पार्टिकलची प्रोबॅबिलिटी, शक्यता, सर्टन्टी आपण ह्या सायवरून काढू शकतो की एखाद्या स्पेसमध्ये, एखाद्या लाईनवरती, एखाद्या सरफेसवरती पार्टिकल आहे किंवा नाही, तो पार्टिकल आपल्याला फाइंड होईल की नाही, म्हणजे त्याची शक्यता आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल, पार्टिकल आहे किंवा नाही हे शोधायचं आहे. टू फाइंड द पार्टिकल, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल कॅन बी मेजर इन टर्म्स ऑफ दिस वेव्ह फंक्शन साय. आणि विशेष म्हणजे हे साय हे वेव्ह फंक्शनची किंमत किंवा हे जे वेव्ह आहे ही मॅटर वेव्ह फक्त एकच वेव्ह नसून हा ग्रुप ऑफ वेव्ह असू शकतो. आणि त्यामुळे ह्या सायची किंमत पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा ते कॉम्प्लेक्ससुद्धा असू शकते. म्हणून आपण ह्या वेव्ह फंक्शनवरून डायरेक्ट पार्टिकलच्या प्रोबॅबिलिटीची, म्हणजे फाइंडिंग द पार्टिकल, डायरेक्ट किंमत काढू शकत नाही. आपण त्यासाठी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी घेतो. आणि दॅट प्रोबॅबिलिटी डेन्सिटी इज नन अदर दॅन मॉड ऑफ साय स्क्वेअर. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे आणि यावरून आपण त्याची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काढतो. आता लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे, तर यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि लक्षात असू द्यायचं की हे अशा वेव्हचं आहे, मी परत इकडे सांगतो, हे अशा वेव्हचं आहे की त्या वेव्हचा प्रपोगेशन कॉन्स्टंट के, ज्याला तुम्ही ट्वाईस पाय अपॉन लॅम्बडा असं म्हणतात, के इज इक्वल टू ट्वाईस पाय अपॉन लॅम्बडा असं रिप्रेझेंट करतात. आणि त्यातला ओमेगा इक्वल टू ट्वाईस पाय न्यू असं कन्सिडर करतात. अँग्युलर व्हेलॉसिटी, न्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट वेव्ह, लॅम्बडा इज वेवलेंथ ऑफ द वेव्ह, दिस इज अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँड दिस इज प्रपोगेशन कॉन्स्टंट. हे लक्षात असू द्यायचं आहे. आता आपल्याला याचं इक्वेशन काढत असताना मी जे मगाशी बोललो की तुम्ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी काढू शकता, तर आपण
असं कन्सिडरेशन करूया की ती जी वेव आहे ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा कॉम्प्लेक्स असू शकते. त्यापेक्षा मी असं करतो की त्या वेवचं इक्वेशन पेक्षा त्या वेवच्या असोसिएटेडमध्ये जो पार्टिकल आहे त्या पार्टिकल संदर्भामध्ये ते इक्वेशन काढेल. आणि मुव्हिंग पार्टिकल असेल तर मुव्हिंग पार्टिकलला मोमेंटम असतो, मास इंटू वेलॉसिटी असतो. म्हणजे ह्या एक्सप्रेशनमध्ये मला मोमेंटम पी कसा ऑब्टेन करता येईल त्याचा मी विचार करेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यामध्ये एनर्जी ईची इंट्रोडक्शन कसा मी करेल, ई इक्वल टू एच न्यू, याचा संबंध मला इथे कसा आणता येईल तर त्याचा मी विचार करेल आणि त्यावरून मग मी ते काढेल. मी परत एक वेळ सांगतो, दिस वेव फंक्शन कॉरस्पॉन्डिंग टू पार्टिकल वेव संदर्भात आहे. नाव वी हॅव टू कन्व्हर्ट दॅट वेव फंक्शन इन टर्म्स ऑफ ए पार्टिकल इटसेल्फ हॅव्हिंग मोमेंटम पी अँड एनर्जी, त्याचा आपण विचार करणार आहोत. मग तेव्हा या के इक्वल टू एस पी अपॉन लॅम्बडा, ओमेगा टू ट्वाईस बाय न्यू आणि परत लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी आणि ई इक्वल टू एच न्यू याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल. अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या अजून आपल्याला एक क्वांटिटी कन्सिडर करायची आहे, दॅट इज नथिंग बट एच कट. हा एच कट काय आहे तर प्लँक्स कॉन्स्टंट एच अपॉन ट्वाईस पाय. या ठिकाणी हा एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे, न्यू ही फ्रिक्वेन्सी ऑफ द फोटॉन आहे, एच इज प्लँक कॉन्स्टंट, पी इज मोमेंटम ऑफ द मुव्हिंग पार्टिकल. ठीक आहे ना. मग तो फोटॉनला तुम्ही पार्टिकल समजू शकतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही श्रॉडिंजरचं टाईम डिपेंडंट इक्वेशन घेणार आहात तर तुम्हाला सुरुवात कशावरून करायची आहे, तो बेस आहे तो हा आहे. एखाद्या पार्टिकल मोशनमध्ये असताना, मेकॅनिक्समध्ये असताना त्याला टोटल एनर्जी ई ही दोन प्रकारची असते, एक म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. त्याचं मास एम, वेलॉसिटी व्ही जर असेल तर कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कॅपिटल व्हीने रिप्रेझेंट केलं आहे मी. परत मी पीची किंमत जर का एम व्ही कन्सिडर केली तर इथे मी एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन एम घेईल आणि एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर म्हणजेच पी स्क्वेअर येईल. यावर मी कन्सिडर करू शकतो पी स्क्वेअर इक्वल टू एम स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर. तर ती किंमत जर इथे टाकली तर मला नवीन इक्वेशन मिळेल ई इक्वल टू हाफ पी स्क्वेअर अपॉन एम प्लस व्ही. याचा विचार करून आपला शेवटचं एक्सप्रेशन आणायचं आहे, हे प्लीज लक्षात असू द्यायचं आहे. यामध्ये सा इन्क्लूड करून आपल्याला ते श्रॉडिंजर टाईम डिपेंडंट किंवा टाईम इंडिपेंडंट इक्वेशन काढायचं आहे. सो लेट्स बिगिन फॉर दॅट नाव. सा इक्वल टू ए ई रेस टू आय के एक्स मायनस ओमेगा टी मध्ये के ऐवजी मी पी एक्स कसा मला करता येईल, म्हणजे ते पी एक्स आणायचं आहे आणि ओमेगा ऐवजी एनर्जी ई मला कशी आणता येईल त्याचा आपण विचार करत आहोत आता. ठीक आहे, ओके. ॲज आय सेड अर्लियर की ई इज नथिंग बट एच न्यू अँड लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी, याचा मी उपयोग करून तेथे मी पीची किंमत काढतो आणि ओमेगाची किंमतसुद्धा काढतो. हाऊ दॅट कॅन बी डिटर्मिन, लेट्स सी हिअर नाऊ. हे पाहता येते के ह्याला मी ह्या इक्वेशन 1ला एचने मल्टिप्लाय करतो आणि डिव्हाइड करतो, तसंच तीच प्रोसेस मी येथे एचने मल्टिप्लाय करेन आणि डिव्हाइड करेल. हाऊ दॅट कॅन बी ऑप्टेन, लेट्स सी हिअर नाऊ. के इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा इंटू ट्वाइस पाय अपॉन एच. एच गेट कॅन्सल, ट्वाइस पाय अपॉन लॅम्बडा ॲज इट इज, नो चेंज. अँड ओमेगा इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन एच इंटू एच न्यू. Okay, let's now convert this h upon lambda from here some all. H upon lambda means what? P equal to h upon lambda. As lambda equal to h upon p, p equal to h upon lambda. Interchanging the position of p and lambda. येथे फक्त p आणि lambda ची पोझिशन चेंज करायची, तुम्हाला p ची किंमत मिळू शकते या ठिकाणी. मग येथे h upon lambda is nothing but p into here twice pi upon h. Twice pi upon h म्हणजे इथे आपण घेतला h upon twice pi is h cut. मग twice pi upon h त्याच्या उलट 1 upon h cut and omega equal to here twice pi upon h once again. येथे h upon twice pi म्हणजे h cut, ते twice pi upon h म्हणजे त्याच्या रिव्हर्स मध्ये इन्व्हर्स मध्ये 1 upon h cut once again. h nu is nothing but frequency of the photon particle. फोटॉन पार्टिकलची एनर्जी म्हणजे आपल्याला किंमत काय मिळेल तर हा एच कट मी इकडे ट्रान्सफर करतो, एच कट के इक्वल टू पी. हा एच कट इकडे मी ट्रान्सफर करतो, एच कट ओमेगा इक्वल टू ई. ते आपण नंतर येणार आहोत कारण आपल्याला सुरुवातीला के ची किंमत ठेवायची येते. ओके, सो साय इज इक्वल टू फ्रॉम 1 म्हणेल मी येते साय इज इक्वल टू ए e raised to
I into bracket k. K is P upon H cut into x minus omega t. Omega is E upon H cut into t. यामध्ये एच कट जर कॉमन घेतला तर साय इज इक्वल टू ए ई आय अपॉन एच कट पी एक्स. एच कट कॉमन घेतला मायनस यू टी. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन ॲज पर कन्सिडर टू दिस श्रोडिंगर टाइम डिपेंडंट अँड टाइम इंडिपेंडंट इक्वेशन. यामध्ये पी इज मोमेंटम ऑफ द पार्टिकल आणि ई इज द एनर्जी ऑफ द फोटॉन पार्टिकल. यू मस्ट नो दिस. आणि याच्या स्वरूपामध्ये आता आपण श्रोडिंगरचं इक्वेशन घेणार आहोत. आपण पार्टिकल इक्वेशन कन्सिडर केलं. आता परत एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे इक्वेशन फ्री पार्टिकलसाठी आहे. त्याच्यावरती कन्स्ट्रेंट नाही, रिस्ट्रिक्शन नाही. मग कन्स्ट्रेंट रिस्ट्रिक्शनचा आपण जर विचार केला तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काढावं लागेल. म्हणजे काय विशिष्ट लिमिटेड कंडिशनसाठी जर का पार्टिकलचं इक्वेशन तयार करण्याचा प्रयत्न केला तर आपण मी परत एक सांगतो तुम्हाला त्यासाठी डिफरन्शियल इक्वेशनचा विचार करावा लागेल. मग आपण आता डिफरन्शियल इक्वेशन काय करूया आणि ॲक्च्युअल त्याचं इक्वेशन काय तयार होते ते पाहूया. चला ठीक आहे, मी काय करतो हे इक्वेशन नंबर 2. ओके, व्हॉट आय हॅव टू डू? आय हॅव टू सिम्पली टेक partial derivative of psi with respect to x and then after partial derivative of psi with respect to t. How that can be realized in practice? Let's see here. Take differentiation of psi with respect to x, dA by psi by dA by x. What it comes out to be? It comes out to be AE raised to, ही त्याची पावर आहे, I upon h cut into bracket px minus ut as it is. Differentiation of e raised to something is e raised to that something simply. आणि परत याचा डिफरन्शिएशन जर घेतलं तर इंटू डिफरन्शिएशन ऑफ आय अपॉन एच कट पी एक्स मायनस टी. या ठिकाणी आय अपॉन एच कट कॉमन येईल इंटू पी एक्सचं डिफरन्शिएशन 1 येईल म्हणजे इंटू डायरेक्टली येईल ते आय अपॉन एच कट इंटू पी. हे डायरेक्ट किंमत आली डॅबा साहेबा डॅबा एक्सची, लक्षात घ्या. आणि त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स जर घेतला तर ते एक्स हा टर्म नाही ते आता 0 येऊन जाईल डायरेक्टली. ओके, परत एक मला काय करायचं आहे की ते याचा उपयोग करून घ्यायचा. मी आधीच सांगितलं मला ई इक्वल टू हाफ पी स्क्वेअर अपॉन एम इंटू व्ही. इथे पी स्क्वेअर येणार आहे. मग पी स्क्वेअर येण्यासाठी मला अजून याचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पार्शियल डिफरन्शिएशन परत इकडे द्यावं लागेल. अगेन डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ते येईल मग dA by square psi upon dA by x square equal to a e raised to, as it is no change, I upon h cut e raised to power आहे त्याची ती px minus ut into now परत याचं डिफरन्शिएशन आय अपॉन एच कट इन पी एक्स मायनस एटीचं डिफरन्शिएशन येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स येईल तर तो येईल आय अपॉन एच कट इंटू पी. आणि परत हा आय अपॉन एच कट पी ऑलरेडी आहे आणि परत हा, मग त्याची किंमत येईल मग आय स्क्वेअर अपॉन एच कट स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर. आणि याचा डिफरन्शिएशन एटीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स हा 0 असेल म्हणजे टर्म तिथे राहणार नाही. किंवा या ठिकाणी पी स्क्वेअर मी आणलेला आहे त्यासाठी मी हे डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, डबल डिफरन्शिएशन घेतला. थोडं रिअरेंज करतो मी. ह्या टर्मकडे लक्षात घ्या. ए ई रेस टू आय अपॉन एच कट पी एक्स मायनस टी दॅट इज नन अदर दॅन साय इक्वल टू ए ई रेस टू आय अपॉन एच कट पी एक्स मायनस टी. म्हणजे इक्वेशन 2 वरून याची किंमत मी साय टाकतो म्हणजे डॅ बाय स्क्वेअर साय अपॉन डॅ बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा साय आणि आय स्क्वेअरची किंमत -1 अपॉन एच कट स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर म्हणजे मायनस पी स्क्वेअर अपॉन एच कट स्क्वेअर, मायनस पी स्क्वेअर अपॉन एच कट स्क्वेअर. आता परत येते मला फक्त पी स्क्वेअरचा संबंध आणायचा आहे म्हणून हा एच कट स्क्वेअर मी या सेलला ट्रान्सफर करतो. म्हणजे शेवटचं माझं एक्सप्रेशन असं असेल या संदर्भामध्ये हा निगेटिव्ह साईनसुद्धा याला देईल मी मायनस. लेट मी राईट दॅट पार्ट समवेअर हिअर. एच कट स्क्वेअर डॅ बाय स्क्वेअर साय अपॉन डॅ बाय एक्स स्क्वेअर
इक्वल टू पी स्क्वेअर आधी लिहितो, साय नंतर लिहितो पी स्क्वेअर साय. हे मला पुढे लागणार आहे. प्लीज डू रिमेंबर दिस अँड यू कॅन कन्सिडर दिस एक्सप्रेशन ॲज नंबर 3. मी पी स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये इक्वेशन आणलं आहे म्हणून मी आता केलं. आता मला आणायचं आहे ईच्या स्वरूपामध्ये आणि ई ही टर्म येथे आहे ई टी. म्हणजे मला डिफरन्शिएशन सायचं घ्यावं लागेल, मात्र विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल. लेट मी डू दॅट नाव. डिफरन्शिएशन psi with respect to t now. What I will get? I will get delta psi by delta t is equal to a e raised to ही अशीच टर्म येईल, त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. a e raised to याची पॉवर i अपॉन h कट इंटू ब्रॅकेट px मायनस ut. ओके, आता हे झालं जसं तसं आणि परत याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी. आय अपॉन एच कट पी एक्सचं डिफरन्शिएशन 0 येऊन जाईल आणि मायनस ई टीचं आय अपॉन एच कटची डॅबा बाय डॅबा टी संदर्भात मायनस ई आय अपॉन एच कट असं येईल. म्हणजे इन टू मायनस आय अपॉन एच कट इंटू ई. कारण टी ही टर्म त्या ठिकाणी आलेली आहे, टी हा व्हेरिएबल या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या इक्वेशनचा मला उपयोग करायचा आहे, फक्त ईच मला राहू द्यायचं आहे म्हणून मी इक्वेशन परत डबल डेरिव्हेटिव्ह घेणार नाही. इथे पी स्क्वेअर होता, इथे फक्त पी आला होता म्हणून त्यासाठी मी डबल डेरिव्हेटिव्ह घेतला. चला हे इक्वेशन मी कसं आणेल तर हे बा फर्स्ट पार्टकडे लक्ष द्या. ए ई रेस टू आय अपॉन एच कट पी एक्स मायनस सी टी. ए ई रेस टू आय अपॉन एच कट पी एक्स मायनस सी टी फ्रॉम टू इक्वल टू साय म्हणजे डॅबा साय अपॉन डॅबा टी इज इक्वल टू साय आणि याची किंमत मायनस आय अपॉन एच कट इंटू ई. आता मी काय करेल तर हा एच कट आणि आय याला ट्रान्सफर करतो आणि फक्त ई राहू देतो, अलॉंग विथ द निगेटिव्ह साईनसुद्धा ट्रान्सफर करतो. म्हणजे मला मिळेल मायनस एच कट अपॉन आय डॅबा साय बाय डॅबा टी इक्वल टू ई इंटू साय. जसं मी येथे केलं होतं आय स्क्वेअर इक्वल टू -1 तसं इथे -1 इक्वल टू आय स्क्वेअर घेतो. -1ची किंमत जर का आय स्क्वेअर घेतली तर आय स्क्वेअर अपॉन आय, वन ऑफ द आय गेट कॅन्सल, म्हणजे शेवटचं राहील ते देअरफॉर हे बा -1 म्हणजे आय स्क्वेअर आणि अपॉन हा आय म्हणजे फक्त आय शिल्लक राहील, आय एच कट शिल्लक राहील. आय एच कट डॅबा साय अपॉन डॅबा टी म्हणजे हा डिनॉमिनेटरचा आय मी कट केला आणि निगेटिव्ह साईनसुद्धा कॅन्सल केली इक्वल टू ई साय. परत अजून हे एक्सप्रेशन तुम्हाला पुढे लागणार आहे. आय कॅन कन्सिडर दिस एक्सप्रेशन नंबर 4. ठीक आहे, आता आपण बेसिक पॉईंटकडे जाऊया. म्हणजे ते हे इक्वेशन आपल्याला काढायचं आहे श्रॉडिंजर टाईम डिपेंडंट इक्वेशन. त्यासाठी आपण हा अट्टहास करत आहोत. आपण डिफरन्शिएशन यासाठी घेतलं की हे डिफरन्शिएशन फ्री पार्टिकलसाठी हे इक्वेशन आहे आणि आपल्याला विशिष्ट कंडिशनसाठी असणाऱ्या पार्टिकलसाठी इक्वेशन काढायचं आहे, त्याचा आपण आता विचार करत आहोत. चला ठीक आहे, आता मी येथून हे इक्वेशन उचलतो आणि ह्या इक्वेशन एला यू कॅन कन्सिडर दिस इक्वेशन ए. इक्वेशन एला मी सायने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय इक्वेशन ए बाय साय फ्रॉम ए multiply it by psi, we get what we get E psi is equal to याला E psi ने मल्टिप्लाय केलं E psi इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम इंटू साय पी स्क्वेअर साय प्लस व्ही इंटू साय व्ही साय. आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता ई सायचं जी व्हॅल्यू आहे ती आहे आय एच कट डॅबा साय बाय डॅबा टी. पी स्क्वेअर सायची किंमत आहे एच कट स्क्वेअर डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. ह्या दोघं फ्रॉम 4 and 3 फ्रॉम 3 and 4 3 and 4 वरून तुम्हाला काय मिळेल तर ई साय आय एच कट डॅबा साय अपॉन डॅबा टी ई साय इक्वल टू पी स्क्वेअर साय. पी स्क्वेअर साय इज मायनस एच कट स्क्वेअर म्हणजे मायनस एच कट स्क्वेअर आणि हा ट्वाइस एम मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम इंटू डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही साय ॲज इट इज. So this is the Schrodinger equation which consists of two variable x and t as well as this wave function corresponding to the particle moving along x axis along with time t. The same differential
equation I h cut dabba by dabba t is variable, dabba square psi upon dabba x square, x is also variable. So this is how you can obtain Schrodinger time dependent equation. And लक्षात घ्या, this is for a particle which is moving along x axis and this is one dimensional equation, 1D equation. Okay, if the particle is moving in a plane with xy plane along with time, तर तेव्हा मी हे पार्शियल डिफरेन्शिएशन अलॉंग विथ वाय सुद्धा कन्सिडर करेल. म्हणजे मला नवीन इक्वेशन काय मिळेल 2 डायमेन्शनसाठी, आय एच कट डॅबा साय अपॉन डॅबा टी इक्वल टू मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम. आता इन ब्रॅकेट मी 2 टर्म येणार आहे, डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर in plus v psi, the last one. This is also Schrodinger time dependent equation, but it consists of 3 variable now. The first variable is along with time t and x and y, म्हणजे हे 2 dimensional आहे, सरफेस वरती आहे. This is Schrodinger time dependent 2 dimensional equation. हे 2 dimensional equation आहे. हे सुद्धा प्लीज तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे. याला मी 2D इक्वेशन म्हणेल. निश्चितच तुम्ही विचार करू शकतात की जर का 3D इक्वेशन असेल तर वेव्ह फंक्शन एक्स वाय झेडच्या स्वरूपामध्ये असेल अलॉंग विथ टाईम, म्हणजे इथे डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर, डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा झेड स्क्वेअर सुद्धा मला घ्यावा लागेल आणि नवीन इक्वेशन तयार करतो 3D इक्वेशन. लेफ्ट हँड साईड तशीच आय एच कट डॅबा साय बाय डॅबा टी इक्वल टू मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम इंटू ब्रॅकेट डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा झेड स्क्वेअर. हे तिसरं असेल त्या ठिकाणी डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा झेड स्क्वेअर अल्सो प्लस व्ही साय. हे असेल श्रॉडिंजरचं परत टाईम डिपेंडंट इक्वेशन. मात्र हे 3 डायमेन्शनसाठी असेल, तेथे एक्स वाय झेड तिघाले अलॉंग विथ द टाईमसुद्धा आला. दिस इज श्रॉडिंजर अगेन टाईम डिपेंडंट इक्वेशन, बट फॉर 3 डायमेन्शन 3D इक्वेशन आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे. आता फक्त मी काय करेल तर यामध्ये डेल ऑपरेटर यूज करतो. तुम्हाला माहिती आहे की डेल जर म्हटलं तर हे 3 टर्म येतात. डेल इज इक्वल टू डॅबा साय बाय डॅबा एक्स प्लस डॅबा साय बाय डॅबा वाय प्लस डॅबा साय बाय डॅबा झेड. बट ॲज देयर इज डेल स्क्वेअर, सो डेल स्क्वेअर इक्वल टू साय डेल स्क्वेअर साय इक्वल टू डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर अपॉन डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा झेड स्क्वेअर. ह्या ब्रॅकेट टर्मची किंमत मी डेल स्क्वेअर अशी टाकतो या ठिकाणी, म्हणजे मला फायनल इक्वेशन असे मिळेल श्रॉडिंजरचं आय एच कट डॅबा साय अपॉन डॅबा टी इक्वल टू मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाईस एम. याला म्हणेल मी डेल स्क्वेअर साय प्लस व्ही साय. सो दिस इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. How to determine Schrodinger time dependent equation in terms of del operator del square psi. ओके, हे थोडं रिअरेंज केलं तर काही पुस्तकांमध्ये हा जो ट्वाईस एच कट स्क्वेअर किंवा डेल स्क्वेअर आहे तो एका साईडला राहू दिला आहे त्यांनी आणि बाकीच्या सर्व टर्म्स एका साईडला राहू दिले आणि एक नवीन इक्वेशन त्यांनी तयार केलेलं आहे. वी विल कन्सिडर दॅट इक्वेशन द नेक्स्ट पार्ट. दिस इज 3 डायमेन्शनल इक्वेशन in terms of Dale operator. So this is how you can obtain Schrodinger time dependent equation. डॅबा बाय डॅबा टीचा संबंध आला आहे, 3 डायमेन्शन डेल स्क्वेअर आला आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट. याच्यावरती आधारित आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसुद्धा घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपण टाईम इंडिपेंडंट इक्वेशन यावरून कसं तयार करायचं ते नंतर कन्सिडर करणार आहोत. फॉर द टाईम बिंग आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस पार्ट. सी यू इन द नेक्स्ट पार्ट फॉर Schrodinger time independent equation. I would like to stop here. Thank you very much.